हे मला एक आठवतं, लोकमान्य हे ब्रिटिशांचे शत्रू की नाही. तुम्हाला सांगतो, आमचे वडील रेसिडेन्सी मध्ये होते हैदराबाद. 8 टाइम्सनं चित्र आलंय त्याचं, हैदराबादची रेसिडेन्सी. शाही काम सगळं तिथे सालारजंग राहत असे देवडीमध्ये, ते ती रेसिडेंटला दिली ती. तेव्हा सर लेनॉक्स रसेल म्हणून हा होता. या रसेलशी काही संबंध नाही, रेसिडेंट होता तो. हिंदुस्थानला सगळा रेसिडेंट म्हणजे मोठा हैदराबादचा म्हणून. तेव्हा 1920 सालची गोष्ट आहे. 1 ऑगस्टला लोकमान्य इकडे गेलेले होते. तेव्हा ऑफिसच्या कामाकरता आमचे वडील त्याच्याकडे जात असत नेहमी. तर तो काय म्हणाला, द आर्च एनिमी ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट इज लाईंग डेड, असं तो बोलला. बरं, त्यांचा अगदी कट्टा शत्रू मरून पडलेला आहे, इतके लोकमान्य ब्रिटिशांचे हे. तर काय झालं, 1915 साली सुटून आले. तेव्हा गोखल्यांची त्यांची भेट ठरली. गोखले मोळ पक्षाचे, लिबरल पक्षाचे, हे जहाल पक्षाचे. तेव्हा ती भेट खाली एका याच्या आपल्या खोलीमध्ये ठरली, खालच्या मजल्यावर अशी, त्या मजल्यावर. तर ते सुरू झालं त्यांचं काम. गोखले काय म्हणत, तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका. हे काय म्हणत, मी येणार, मी आपला हा आहे सभासद आहे, मी येणार. ते त्याच्यावर वाद झाला. पण नरसोपंतांनी सांगितलं बरं काय, दोघांनी आवर्त घेतलं. कारण आता सदिच्छा भेट म्हणून आलेले, सुटून आले म्हणून, आणि त्यात भांडणं सुरू झाली. त्याच्या लोकमान्य म्हणजे काय विचारूच नका. खरं भांडखोर प्रवृत्ती ती सरकार म्हणजे ब्रिटिशाकडे लागली म्हणून फायदा. एरवी मनुष्य संगतीला चांगला नाही, भांडखोर असतो. बरोबर हो, याला सब्लिमेशन म्हणतात, की आपला जो दोष आहे तो भगवंताकडे लावणं, याला मानसशास्त्रात दिव्य करणं म्हणतात. बरं का. असो, सांगण्याचा हेतू काय, तर दोघांनाही मधुमेह होता, मला ते सांगायचं. दोघांनाही मधुमेह असल्यामुळे ते फोड यायचे डोक्याला आणि ते दुखायचे भारी. तेव्हा गोखले काय म्हणाले, ते सहज म्हणे, लोकमान्य बाबा मला हा फोड झालाय, फार दुखतो म्हणाले. ते गोखले काय म्हणाले, अहो रेझिनॉल नावाचं मलम आहे म्हणाले, एक ब्रिटिश मलम आहे, ब्रिटिशांचं शत्रू बरं का, आणि ब्रिटिशांचं ते तयार केलेलं औषध रेझिनॉल, आता ते मिळतच नसेल बरं का, तर ते तुम्ही लावा. तर हे मरेपर्यंत लावित असत. बरं का. म्हणजे मला जे उपयोगी पडलं ते शत्रूचं असलं तरी करायला हरकत नाही, असा माझा मुद्दा आहे. बरं का. पहिली गोष्ट, आणि या उत्सवामध्ये 8 दिवस इतकी मी निराशा ऐकली. मला काही इन्फेक्शन होतं की काय कोण आठवत असं वाटलं. हे किडनी इन्फेक्शन वगैरे होतं ना तसलं. किती सांगू. आधी त्या ऍडमिशनच्या पायी हैराण झाले लोक नुसते बघा. आणि अजून सगळं सस्पेन्स आहे हो, निकाल लागलेला नाही. त्यांना एक बाई होत्या, अहो त्यांना 97% मार्क त्या मुलीला. म्हणलं काय चाललंय, नाही म्हणजे आणखी 15 दिवस पुढे केलंय, आमचं झालंय तमचं झालंय, जप बीप. तर अगदी त्या बायकांच्या पद्धतीनं हात आपण म्हणाले, कसला जप म्हणाले, सगळं डोक्यात ते येतं म्हणाले. बाईचं चूक नाहीये, तुमचं आमचं तेच आहे, फक्त आपण सांगत नाही, नाही का. पण येतातच की नाही. सांगण्याचा हेतू काय, निराशा उपयोगाची नाही. जीवनात निराशा ही कायमची आहे, लक्षात ठेवा. आपण त्याचं कारण फार छान आहे. बरं, तो स्पिनोझा म्हणून फार मोठा तत्वज्ञ होऊन गेला. तो काय म्हणतो की निराशा का आहे, एवढं प्रचंड विश्व, त्यामध्ये इतके प्राणी, इतक्या शक्ती काम करतायत, त्यात माणूस किती असेल. आणि माणूस म्हणतो माझ्या मनासारखं सगळं व्हावं. अरे प्रमाण पहा गणिताचं तुम्ही, या सगळ्या शक्तीच्या विरुद्ध हा एवढा माणूस माझ्या मनासारखं व्हावं म्हणतो, याला काही अर्थ आहे का मनाला. किती बरोबर आहे त्याचं, नाही का. म्हणजे मनासारखं न होणं म्हणजे निराशा, हे तर माणसाचं ठरलेलं. माणूस आशेवरतीच जगतोय, या शंकाच नाही. पण संतांचं म्हणणं काय, मला ते फार आवडलं. त्यांचं जे तत्वज्ञान आहे, स्पिरिच्युअल आयडियलिझम,
अध्यात्मवाद म्हणून ज्याला म्हणतात बरं का, तो काय म्हणतो की अशी एक आशावादाची स्थिती आहे जी वरवरची नाही, सुपरफिशियल नाही, जी खोलातून येते आणि ती निराशा वादातून जो आशावाद येतो तो उत्तम म्हणा. ते फार छान आहे का, अमेरिकन जॉइस म्हणून त्यांनी लिहिलंय, दी ऑप्टिमिझम विच इज अ चाइल्ड ऑफ पेसिमिझम इज अ व्हेरी हेल्दी चाइल्ड. काय सुरेख आहे की जे निराशेतून आशावाद येतो तो फार म्हणले त्याला रोग नाहीच हो, कारण रोगाचाच बनलेला असतो लेखाचा, त्याला रोग येईल कसा नाही का, त्याच इन्फेक्शन दुसऱ्याला व्हायचं नाही, असं आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय की मला यश येणार नाहीच आहे असंही म्हणू नये. मनाला वाटलं पण यश, निराशा, आपले यश आलं नाही ना, माझी तयारी आहे, ही भावना ठेवावी. मला यश येईल का नाही मला माहिती नाही, पण निराशा, आपलं यश आलं नाही ना, मला काय नाही तर नाही, तयारी आहे माझी, ही वृत्ती ठेवावी. बरं, प्रयत्न तर करायलाच लागेल, असं कसं करून चालेल तुम्हाला, प्रयत्न सुद्धा करू नका, चैन पडलं पाहिजे. आहे का तयारी, त्यापेक्षा सरळ काम करावं हे बरं आपलं. माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही, असं काय करता, कर्माचं मूळ जे आहे ते देहात नाहीये, मनात आहे, मनाने स्वस्थ बसला पाहिजे. अहो माझ्या धंद्यामध्ये या क्षेत्रात शिक्षणाच्या उत्तम अभ्यास करून पेपर उत्तम लिहिले तरी या त्या रिझल्टचं डोक्यात जात नाही, काय होणार आहे, कसं होणार आहे, 1-2-4 महिने असतात पुढे. अरे म्हणजे काय, कर्माला नेहमी अपूर्णताच असते, कर्म केव्हाही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून समर्थाने मनाच्या श्लोकात एक घातलाय, यथा सांग रे कर्म तेही घडेना. यथा सांगेचा अर्थ परफेक्शन, पूर्ण असं झालं, वा छान झालं, हा असं होईल, माझ्या शक्तीप्रमाणे मी केलं पण पूर्ण कर्म झालं असं होत नाही, कारण इकडे तिथे भानगडी असतात ना. म्हणून घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना, ते जाऊ द्या, पण यथा सांग रे कर्म तेही घडे, होय ना. मग निराशेतून आशावाद येणं म्हणजे काय, तर रसेलला एकदा विचारलं, रसेल स्पीक्स इज माइंड, हा जगातला मोठा तत्वज्ञ होता, विचारवंत, त्याचा एकाने इंटरव्ह्यू घेतला बरं का, तो पार्लमेंटचा मेंबर होता, त्याने ते पुस्तक छापलंय तुझं. तो म्हणला तुला कधी काळजी लागते का, याचं वय 92 वर्षाचं होतं, हा लहान नाही. तो म्हणाला काळजी तर लागतेच, कसं होईल हे, पण म्हणला मी असा विचार करतो, याच्यातून वाईटातलं वाईट काय होईल त्याला माझी मनाची तयारी ठेवतो, तेवढं होत नाही पण तो विचार ठेवला की काळजी लागत नाही मनाला. होऊन काय होणार आहे, हे होणार आहे ना, होऊ द्या बरं का, असं. तेव्हा निराशेतून जी आशा येते ती आशा सगळ्यात उत्तम बरं का. मग याला पार्श्वभूमी काय ठेवावी, याला पार्श्वभूमी 2 आहे. एक तत्वज्ञाची पार्श्वभूमी, म्हणजे कसं माझ्या हातात नाहीच आहे खरं, काय एवढं विश्व चाललंय, त्यात इतक्या शक्ती आहेत, मी काय करून करणार आहे, मग माझ्या हातात जेवढं आहे तेवढं मी करणार. म्हणजे आपल्या अध्यात्माच्या भाषेत भगवंताकडे करते पण द्यायचं, किंवा तुला काय करायचं ते कर, मी हे करतोय एवढं, तू पहा आपलं तुझं काय आहे ते बरं का. हा चांगला मार्ग, पण याला श्रद्धा लागते की तुम्हाला काय करायचे ते करा, माझ्या वाटेला आलेलं कर्म आहे ना मी ते करतोय, हा खरा संतांचा मार्ग. आले वाट्या ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुकाराम महाराजांनी सांगितलं हा मार्ग. पण हा तितका सोपाही नाहीये, मला कल्पना आहे, मनात आल्याशिवाय राहत नाही. मग दुसरा मार्ग जर असेल तर तो बघा, तो काय आहे, जीवन खेळ म्हणून खेळावं. लाईफ इज अ गेम बरं का. तुम्हाला माहिती असेल या विम्बल्डनच्या मॅचेस चालतात ना, मी असं पाहिलेलं आहे 2 वर्षापूर्वी की ज्याचा पराभव होतो तो शेकहँड करायला येतो, जो जिंकतो ना तो संपला की शेकहँड करायला येतो. याला खिलाडू वृत्ती म्हणतात, स्पोर्ट्समन स्पिरिट. आणि माझं मत असं आहे, आपल्या लोकांमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट कमी आहे बा बरं का. म्हणजे खिलाडू वृत्ती जी आहे ना, पराभव झाला हारला, तुम्ही हारला तर हारला, त्यात काय आहे. तर आपलं कसं होतं तुम्हाला सांगतो. इंदूरला एक भटजी होते,
बडची म्हणजे आज इकडे जेवायला, उद्या तिकडे जेवायला. आणि हुशार, त्याला कारण दोन. एक, पुष्कळांच्या घरी जावं लागतं म्हणून हुशार असतात, तिथे सगळं नीट वागायचं. आणि दुसरं, अनेकाचं अन्न खाल्लं म्हणजे बुद्धी आणखी तीव्र होते म्हणून हुशार. बरं का, त्यांना बुद्धिबळ खेळायची सवय होती. बुद्धिबळ अतिशय उत्तम खेळत, बाकीचा रिकामच की हो वेळ. तेव्हा एकदा 3 दिवस डाव सुटेना. तुम्हाला आता ते मॅचेस कास्परावचे वगैरे होतात ना, डाव सुटत नाही. तेव्हा 3 दिवस काही सुटेना डाव. रोज 5-5, 6-6 तास बसायचे. आणि एकदा सुटला, तो अंगावर आला. अंगावर त्याने काय केलं, महाराजांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. तो उठला आणि मागे आड होतो, विहीर होती, त्यात जाऊन जीव दिला. बरं, आता याला काय म्हणावं? हे नाही. मग प्रपंच हा खेळ आहे. तुम्हाला सोंगट्याचा खेळचा आता कमी झालं माहित नसेल. त्यात काय असतं, 10 कवड्या असतात, 10 का 12. आणि तुम्हाला समजा 2च पाहिजेत किंवा 4च पाहिजेत जिंकायला, आणि तुम्ही टाकलंय की हटकून 6 हात 12 पडतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी, मग ती सोंगटी चक्कर खाऊन येते असं काहीतरी म्हणतात बुवा. म्हणजे मनासारखं होत नाही. तर खेळायचा प्रपंच मानावा, की आपला गेम खेळतो आहे. लग्न ना गेम आहे, मुलं बाळ गेम आहे. बोलायला काय लागतंय तुम्ही म्हणाला नाही का, की बायको भांडते तेव्हा गेम म्हणून चालेल नाही का. पण टेक ए लार्जर व्ह्यू ऑफ लाईफ. जीवनाची जरा विशाल दृष्टी ठेवा. आणि असं, अरे गेम आहे, खेळ आहे, आज असं तू उद्या असं. बरं का, हे जर माणसाने ठेवलं ना तर मग नाही. मला वाटतं परवा ती स्टेफी ग्राफ हरली ना जर्मनीची, ती निराश झाली बघा. तिचं चित्र आलं होतं, डोक्याला हात लावून बसली आहे पराभव झाल्यामुळे. ती अशी रायझिंग स्टार होती ना, उगवता तारा होती. गेली 2 वर्षामध्ये बेपत्ता. आता काय, एकदा हारलं की हारलं हो, नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, ते ठेवावं. मग 10 ठिकाणी नोकरीला गेलाय, मिळेल असं नाही, नाही मिळेल तर नाही मिळेल, शिंची नाही तर नाहीच आहे. याला काय आहे, याला माझ्या जीवनात अपयश हे स्थिर वृत्ती आहे, धरून चाला. तुम्ही म्हणाल काय तुम्ही बोलताय, मला उपयोगी पडले सांगा. अरे आपले यश नाहीच दिसतच आहे, करा, त्याला काय लागतंय. बरं का, लग्न केलं, दुःख येणारच म्हणून समजूनच करावं. मग त्यात एवढंच पाहावं की शक्तीच्या बाहेर येऊ नये, एवढं पाहावं. एकदा काय झालं, मोठ्या माणसांचं सांगतोय, आता कर्मयोग संपत आलाय. लोकमान्यांच्या वरती एक खटला झाला पुण्यातलाच, आणि ते जिंकले. आश्चर्यच आहे. तिथेच बघा बुद्धिमान कसे ते, त्या मॅजिस्ट्रेटने, त्या क्रॉस एक्झामिनेशन मॅजिस्ट्रेट जज होता, डिस्ट्रिक्ट जज, त्यांनी काय विचारलं, तुमची काही इस्टेट आहे का? बरं का, आहे म्हणाले. बरं का, मग कोकणात बिकणात कुठेतरी आहे म्हणाले. कुठे आहे? तिने डोक्याला हात लावला, इथे आहे म्हणाले माझी इस्टेट आहे. खरं हे माणसं फारच थोर बघा, खरी माणसं. तर ते जिंकले. बरं का, तेव्हा घरी होते. जिंकल्यानंतर ते आल्यानंतर पाहिल्यानंतर तर माझा विश्वास बसत नाही म्हणाले की मी जिंकले. की का 25 वर्षामध्ये अपयश इतकं सवयीचं झालंय की यश आलं की चुकल्यासारखं वाटतं म्हणाले. तुम्हाला असं वाटतं का हे नुसतं ऐकायचं आपण, का अभ्यास करू नये आपण? समजा मुलीचं लग्न व्हायचंय, 10 ठिकाणी पाहिलं नाही आलं, 11व्या ठिकाणी असंच म्हणावं, पसंत हो म्हणतात, अरे आहे काय भलतच आहे काहीतरी, हो म्हणतात म्हणजे काय, असं वाटलं पाहिजे. आपलं उलट होतं, काय हो 6 ठिकाणी नाही म्हणतात, नाही म्हणतात, अरे हा गेमच आहे, खेळ आहे, हा खेळ की. असं राहिलं तर माणूस परमार्थाला लायक होईल की नाही, असंच चालायचं. बरं का, कार्य कडूच असायचं. ते काय म्हणून नाही साखरेत घोळलं ना आमकी केलं ते कडू, ते कडूच शिंच. बरं का, हे असंच चालायचं, ही भावना ठेव. हा एक. दुसरं काय, हे आपण अभ्यास करायला पाहिजे बरं का, त्याशिवाय नाही. फार उपयोगी पडतं. किंबहुना परमार्थाचं असं आहे, प्रपंचाचा आशेचा थोडा तरी आहे, इथे आशाच नाहीशी करायची आहे. तिथे काय होईल तर होईल, त्यात काय मोठं, झालं तरी व्हावं, नाही झालं तरी व्हावं, असं ठेवलं तरच साधन बरोबर चालेल, नाही तर नाही चालायचं. हा तो आहे. दुसरं आता त्यांनी काय सांगितलंय, काय ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. काय असतं, तुम्हापैकी कुणी असं काय सायकॉलॉजीचा अभ्यास केला नाही, मला जन्मभर करावा लागला, नाही इलाज म्हणून. मानसशास्त्र इतकं वाढलंय युरोपमध्ये, युरोप अमेरिकेमध्ये, नुसतं माणसाच्या म्हणजे पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या दोन्हीच धरून अभ्यास करायचं 10 वर्ष लागतील.
इतकं वाङ्मय झालेलं आहे आणि सगळं म्हणजे प्रयोगानं सिद्ध झालेलं बरं मानसशास्त्र आहे. त्यांचं म्हणणं काय, माणसाचं मन समुद्रासारखं खोल आहे, इतकं खोल आहे पता नाही आपल्याला. ते आपल्याकडे जे आहे ना, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह म्हणून, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस आणि ती अनकॉन्शियस, हे असंच आहे. कारण देह केवढा प्रचंड आहे आणि सत्पुरुषाला ते दिसतं म्हणून त्याला माणूस काय तू चालण्याच्या दिवशी कळतो, पाहिल्याबरोबर याचं काय अधिकार आहे तो कळतो परमार्थाच्या दृष्टीने. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत, यो बुद्धे परत असतो सा. गीता काय सांगते की आत्मस्वरूप हे या बुद्धीच्याही पलीकडे आहे. त्यांचं म्हणणं मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं ते मानाचं त्यांचं हे आहे चतुर्विध. त्याच्या पलीकडे बुद्धी आहे, आपलं आत्मा आहे. आत्मज्ञान करून घ्यायचंय ना, परमार्थ म्हणजे तिथे जायचंय. तर तिथे जायला जसं एखादा डोह असावा, डोह त्याला बुडी मारावी, सूर मारावा आणि तळाशी जावं, तसं म्हणाले तिथे आहे मनाच्या बाबतीत. इथे कसं आत जायला पाहिजे, खोलात. महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे. एका बाईची अंगठी पडली डोहामध्ये, तेव्हा तो बुडणारे लोक असतात ना, त्याला सांगितलं की अंगठी आहे. आता खाली गेल्यावर दिसायचं कसं हो, इतकं खाली गेल्यावर. तर आता ते युरोप लोकांमध्ये बॅटरी वगैरे असते, ते जाऊ द्या. याने काय केलं, तोंड्यामध्ये तेलाची चूळ घेतली, तेलाची चूळ, आणि खाली बुडी मारून ती चूळ थुंकल्यावर तेवढ्या याच्यात थोडासा प्रकाश पडला, पाणी बाजूला, अंगठी दिसली. तसं महाराज म्हणाले आपल्यामध्ये बुडी मारावी, नामाची चूळ बाहेर टाकावी, परमात्मा दिसतो म्हणाले. काय हे अनुभवाचं असतं बघा, हे नुसतं शब्दिक नाही, अनुभवाचं. ती नावाची चूळ आम्हाला गिळता गिळता नापत दम येतो बरं. काय ते एरवी सुद्धा लहान पोरं कालो औषध फेकून देतात, त्यापैकी होत आहे आमचं, नाही का. चला, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची उभी बघा, मागच्या रविवारी झालेली. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळच घेतला आजी. डोह आहे आनंदाचा भर भरलेला, आणि याने एक सरे म्हणजे एकदम जो सूर मारला तो खाली गेला. मग स्थिरावून तेही तेच जाहले, तिथे जाऊन स्थिरावले, तेच बनून गेले, आनंद रूपच बनून गेले. इथपर्यंत आपण आलो मागच्या रविवारी. तर याला काय करावं, याला दोन उपाय सांगतो आपल्याला. पहिल्यांदा काय करावं, आपण जेव्हा ईश्वराच्या स्मरणाला बसतो, ध्यान म्हणा ना, अहो नामातून ध्यानच निर्माण होतं. ध्यान याचा अर्थ काय बरं का, ध्येय हा मूळ धातू आहे त्यामध्ये. ध्येय म्हणजे लक्ष देणे, पूर्ण लक्ष देणे, याचं नाव ध्यान. बरं, ध्यानाची मोठी खूण असेल तर आजूबाजूचा विसर पडतो. आता पुढच्या याच्यात योगाचा विषय येणार आहे, त्यावेळेला फरक सांगतो. योगामध्ये 3 अंतरंग म्हणून पाहायला सांगितलं, धारणा, ध्यान, समाधी. तर धारणेमध्ये काय असतं, देशबंधश्चित्तस्य धारणा असं सूत्र आहे. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय याचं की नाही थोडं थोडं भान असतं. तुम्ही अत्यंत मनापासून अभ्यास करता आहात आणि पोरं बाळ आरडाओरडा करतायत किंवा काही कुणी आलंय बोलतंय, तर ते चाललंय याचं भान असतं. किंवा टीव्ही चालूच असताना नाटक पाहत आहात, बाकीचं काहीतरी इकडे तिकडे चाललंय, गाड्या जात आहेत, अमकं होतंय, त्याचं सूक्ष्म भान असतं, पण याच्या आड येत नाही, ती धारणा. त्याच्या पलीकडे सगळं लक्ष त्यात गेलं की ध्यान. बरं का, प्रत्यय एकतानता ध्यानम याचं सूत्र आहे. म्हणजे दुसरा प्रत्ययच नाही, एका वस्तूचं भान, दुसरं भानच नाही, ते ध्यान. त्याच्यामध्ये देहाचं विसर असतो. कुठे बसलो आहोत, किती वेळ बसलो आहोत, कोणत्या अवस्थेत बसलेलो आहोत याचं भान नाही. याचं अप्रतिम उदाहरण सांगतो आपल्याला. आर्किमिडीस होता ना, आर्किमिडीस, त्याला तो प्रश्न टाकला होता की सोन्याचा मुकुट आहे, त्यात सोनं खरं किती आहे हे त्या राजाने पाहायला सांगितलं. आणि तो विचार करीत होता हे कसं काढायचं, कसं काढायचं. तेव्हा त्याने ते पाण्यामध्ये जेवढं तुम्ही वजन घालता तेवढे पाण्याचं हे वाढते, पातळी वाढते, हे ते त्याला कळलं. तर तो स्नान करीत असताना त्याला कळलं. तेव्हा तो नग्न स्नान करीत होता, त्याला ते कळल्याबरोबर इतका आनंद झाला, ते ध्यानच लागलं.
तो नागवाच बाहेर आला आणि युरेका युरेका मी ओरडायला लागला का. म्हणजे त्याच्यामध्ये भान नाही. म्हणून ध्यान लागलं असताना माणूस आनंदाने नाचतो. बरं, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोण मला पाहतंय काय होते हे त्याला नाही. मुद्दाम नाचू नये. कीर्तनात हे हरदास म्हणून नाचतात तसं, ते बेताने नाचतात पडू नाही म्हणून, ते तसलं नाही. आपण आलं पाहिजे. हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांच्या मुलीने सांगितलं, त्यांच्या भाच्याने सांगितलं, जो त्यांच्या जवळच असेल, की एखाद्या रात्री बाबा नारायण नारायण म्हणून त्यांच्या खोलीमध्ये सारखे नाचायचे. हा एवढा अशक्त योगी माणूस नाचायचे. नारायण त्यांचा मंत्र तो होता, नारायण नाचायचे. त्या अनावरच यात शंका नाही. बरं का. म्हणजे त्या माणसाला देहाचं भान राहणार नाही. ही भक्ती मार्गाची अवस्था. ज्ञानमार्गाची अवस्था म्हणजे मी सांगितलंय गोष्ट आपल्याला. काय करू नुसतं आठवतं मला, आपलं आमचं आहे तिथेच आहे आपलं. एक थॉमस म्हणून अटॉमिक सायंटिस्ट होऊन गेला, रिदरफोर्ड बरोबर काम करणारा. त्याला नोबेल प्राइज मिळालं याच्याकरता, अणुचं संशोधन करण्याकरता. तर तो संध्याकाळी आपल्या प्रयोगशाळेमधून घरी येत होता आणि बरोबर त्याचा एक विद्यार्थी होता. दोघे जण बोलत येत होते. समोरून एक बाई येताना भेटली. तेव्हा त्या बाईने टोपी काढून याला नमस्कार केला त्यांच्या पद्धतीप्रमाणे. तिने टोपी काढून तर ती गेली उलट. तेव्हा हा त्याला विचारते की बाई बाई कोण आहे, का म्हणाला. पुष्कळ वेळा पाहिली म्हणला तिला. अहो तुमची बायको आहे म्हणाला ती. असं काय करता, शी इज मिसेस थॉमस. असा प्रयोग करू नका, मुश्किल व्हायची, घरात राहायची तुम्हाला. काय अवस्था असेल. हा योगी नाही का मला सांगा. काय त्या विचारात उगीच का निसर्ग आपली खुब्या सगळ्या तुम्हाला दाखवतो. तेव्हा योग्याचीच अवस्था ती. फक्त फरक काय, संत हे अदृश्याचं चिंतन करतात, हा दृश्याचं चिंतन करतो, पण देहाला विसरतोच की नाही. गायनाचं नाही का असंच आहे. गायनाचं महत्व कलेमध्ये हे आहे किंवा चित्राचं. तुम्ही बसला की बेभान, किती वेळ गेला काय गेला याचा पत्ता राहत नाही. मग चाल गेला तो त्यातच गेला नाही का. सांगण्याचा हेतू काय, तर ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. तर मग आपल्याला काय करावं, दोन गोष्टी आपण कराव्या. आपण जेव्हा नामाला बसतो त्यावेळेला मनापासून भगवंताची किंवा महाराजांची किंवा आपल्या गुरुची, बरं का महाराजांचं नाव माझ्या तोंडात येतं, आपल्या गुरुची प्रार्थना करावी की काही करा, थोडं तरी मला विसरू द्या. थोडी तरी प्रार्थना करावी की मला नाही विसरता येत नामात, तेव्हा मी नाम घेतोय, थोडी माझ्यावर कृपा करा, मला विसरू द्या सुद्धा. बरं का. म्हणजे ही जर प्रार्थना जमली बरोबर, तुम्ही प्रार्थना करता करताच विसरून जाल सुद्धा. हो, तुम्ही अनुभव घ्या. हे आपण करावं. विसरला म्हणजे हा काही बाहेर जात नाही, आतच जातो. आतमय जितका जास्त जास्त जाईल तितका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तळाशी जाईल. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही जितके खाली जाल तितके तद्रूप व्हाल. त्यांनी म्हटलं ना, तोच होऊन बाहेर आला तो वेगळा राहतच नाही मग, कारण मी नाहीच तिथे. हा एक अभ्यास त्याचा. आणि दुसरा अभ्यास असा याचाच, आपण व्यवहारात वागताना आपला मी किती कार्यक्षम आहे तो बघा. याची कर्म करण्याची शक्ती किती आहे. कारण हा आड येतो खरा, हा मी पण आड येतो माणसाच्या. मी करीन, मी असा आहे, मी तसा आहे, अमकाय, ते करा. याचा काय फायदा होईल, तुम्ही जो उद्या एखादा विषय वाचायला बसलात, हा बाजूला जाईल मी आणि तन्मय होऊन जाल. मी अभ्यास करते, मी वाचतोय, विसरून जाल तुम्ही. हे माझे अनुभव आहेत, मी तुम्हाला सांगतो. बरं काय, तुम्हाला थापा मारित नाही म्हणजे मग काही त्याच्यामध्ये अडचणच राहत नाही. विषय कठीण आहे समजा, आम्हाला समजत नाहीये, पण ही प्रार्थना करून त्यांना म्हणावं माझा मी बाजूला काढा. कारण हा मी मर्यादित आहे, त्याची अंडरस्टँडिंग म्हणजे समजण्याची शक्ती मर्यादित आहे. तो बाजूला झाला की जी मोठी शक्ती आहे ती माझ्यात येईल आणि मला समजेल. हा त्याचा मूळचा हा आहे. म्हणजे देर इज अन एक्सटेन्शन ऑफ कॉन्शियसनेस. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणजे आपल्या जाणीवेला व्यापक स्वरूप येतं आणि ज्या जाणीवेने तो कठीण ग्रंथ लिहिलाय त्याच्याशी समरस व्हायला येतो, म्हणून तो कळतो. मग असं काय होतं, नाही तर आपल्या वरच्या लेव्हलला असतं ना, ते कळायला लागतं. मग हे दोन अभ्यास आपण करावा. बरं का. म्हणजे थोडं तरी पाऊल पुढे पडेल हो. नाही तर नुसतं आपलं थिअरी म्हणजे आपलं सिद्धांत आहे, त्याचा व्यवहार व्हायला पाहिजे. निराशेच्या बाबतीत मी सांगितलं ना, मद्रासी स्पिरिट पाहिजे. अगदी माझे 2-3 विद्यार्थी असे,
एक एक पेपर सोडवायचे 8 पेपर पैकी, बरं का. पुढे मिशी वर करून वकील झाला, काय विचारलं, LLM झाला हो. इंटर आर्ट्स मध्ये 7 वर्ष लागली बघा त्याला. बरं का काय, पण मला त्याचं कौतुक वाटलं. नोकरी विक्री होती, बाकीचं काही नाही. निराशा माहिती नाही त्या लोकांना, बरं, म्हणून ते यशस्वी होतात. देव तरी काय करील, कर्माचा नियम असा आहे, इतकं कर्म केलं की कर्म देवतेला लाजच वाटली पाहिजे की जाऊ द्या ते सोडवायला. अशापैकी होईल. नामाच्या बाबतीत हेच आहे, इतकं नाम घेतलं पाहिजे की गुरुला वाटव पुरे बाबा, आता घे, मी देतो तुला पुरे, आता नाही का. हा पुरे करीतच नाही, कारण ते कायमची सवय होते. पण हे होतच ना, या शंका नाही. म्हणून निराशा नाही उपयोगाची. एखादा मनुष्य पहिल्यांदा पास होईल, एका वेळेला पास झाल्यावर काय कोण विचारतोय किती वेळा बसला तुम्ही, नाही का. किंबहुना तुम्ही ते इंटरव्ह्यूला गेलात, बरं का, मुलाखतीला, आय अपिअर्ड फॉर 7 टाइम्स म्हणून. बरोबर आहे, आता तू लायक आहेस ऑफिसर व्हायला, ये. अशापैकी होईल. एवढे 2 अभ्यास आपण करा. आता पुढचा विषय, पुढची ओवी अशी आहे की असा जो त्या सुखाच्या तळाशी गेला तो ब्रह्मस्वरूप, त्याचा देह ब्रह्मस्वरूप होतो, हे काही सांगायला पाहिजे म्हणाले. मग आता त्याचं वर्णन आहे बरं का. तो जे साचोकारे परम ना ते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारी. कसं एक एक सांगतायत. हे परमात्म स्वरूप कसं आहे म्हणाले, तर म्हणाले अतिशय श्रेष्ठ आहे. साचोकारे म्हणजे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे. त्याला की इंग्लिशमध्ये सुप्रीम व्हॅल्यू असं म्हणतात. जगात उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम, समर्थांनी सर्वोत्तम शब्द वापरलेला आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर सर्वोत्तम, सुप्रीम व्हॅल्यू, उत्तमात उत्तम काय, प्लेटोने याला दी गुड असं म्हटलेलं आहे, जी कॅपिटल, बरं का. उत्तमात उत्तम, त्याच्या पलीकडे उत्तम असं नाही. म्हणून ते प्राप्त झाल्यानंतर आणखी काही मिळवायचं असं उरतच नाही, तोच ते होऊन जातो. म्हणून साचोकारे परम नाही, इतकंच नव्हे, अक्षर निस्सीम, सीमा नाही, अनंत आहे ते. अक्षर म्हणजे ज्याला क्षय नाही, आहे तसंच राहत. एक फार मोठा भेद आहे बघा. समजा तुम्ही की नाही तुमच्या घरी याच्यामध्ये हौदामध्ये पाणी भरलं. हौद का म्हणतो तुम्ही, या दक्षिण हिंदुस्थानामध्ये बिंगलोरकडे आपल्या बाथरूम मध्ये लहान हौद असतात, बरं का. हे 5-6 घागरी पाणी राहील एवढे हौद, साधे सिमेंटचे असे हौद असतात. तर ते 2-3 दिवसांनी तरी बदलावे लागतात, पाणी बदलावं लागतं. सहज म्हणलं अहो कशात रिकामा करता, तर तो काय म्हणाला, पाण्याला वास यायला लागतो. म्हणजे जे पाणी वाहत नाही, जी वस्तू राहिली ती शिळी होते. व्यवहाराचा नियम काय आहे, शिळी होऊन जाते, ताजे पण राहत नाही. परमात्मा स्थिर असून सुद्धा ताजा आहे, शिळ होत नाही. हे ध्यानात ठेवा आपण, बरं. तो नेहमी अक्षर असून सुद्धा एव्हर ग्रीन, एव्हर फ्रेश असा असतो. एक हे आहे ना, हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली म्हणून एक पिक्चर आहे बघा, सुंदर पिक्चर आहे. तेव्हा हा आनंद कसा आहे, किती भोगा, केव्हाही भोगा, शिळे पण नाही, म्हणजे त्याला विटणं नाही, किती ह्या. तसंच खाण्याचं सुद्धा, इतर तृप्ती होईल, खाऊन पुरे वाटेल. हा नाही, किती जरी झालं तरी पुन्हा आणखी येऊ दे, त्याला तृप्ती नाही. हा अनंत झाला की तो अनंत येतो. म्हणून तो निस्सीम आणि अक्षर आहे. मग या गावींचे अधिकारी कोण, या गावाला जायला कोणाला तिकीट आहे, अधिकारी कोण, निष्काम अधिकारी आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगण्याची खुली आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात ही लेफ्ट आउट दी कॅट आउट ऑफ दी बॅग, बरं का. हळूच पिल्लू बाहेर सोडतात. मग अहो तुम्ही सांगता खरं आहे, पण याला अधिकारी कोण, जो व्यवहारात निष्काम झाला तो आहे, बाकीचा नाही. किती सुरेख आहे बघा. जय गावी निष्काम अधिकारी आहे. पुढे म्हणाले की अहो हा जो आनंद सगळा हा अवस्था आहे, हे जगामध्ये खरी भोगली कुणी, याचं महत्व वाढवलं कुणी, जे महर्षी वाढवले, जे मोठे मोठे ऋषी आत्मज्ञानी होऊन गेले, त्यांनी हे खरं वाढवलं. विरक्ता भागा फिटले. जे विरक्त लोक आहेत त्यांच्या भागाला वाटेला आलं, बाकीच्यांना नाही. विरक्त का, विरक्त ही बाहेरची अवस्था नाही, ही मनाची अवस्था आहे. अगदी व्यवहारी दिसेल, पण मला पैसा हवा आतून वाटणार नाही, मला व्यवहारी सुख हवं आतून वाटणार नाही. बाहेरच्या दृश्य गोष्टी अमुक असाव्या अमुक नसाव्या, ही ज्या